नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा इथं मी 2-3 दिवस तांदूळ भिजत टाकलेले इथं आणि पुन्हा ते तांदूळ फॅन खाली सुकून पुन्हा संध्याकाळचे असे भिजत टाकले होते. पाहू शकता. भिजत टाकून पहा हे पाणी कसं निघालं आहे स्वच्छ अगदी आणि वर असा थोडासा खराब फेस. हे संपूर्ण पाणी आपण हे निवळ काढून टाकूया बरं का त्याच्यापासून. मैत्रिणींनो आपल्याला आज अगदी मस्त तांदळाच्या अशा कुरड्या बनवायच्यात. खरंच व्हिडिओ खूप खास आहे मैत्रिणींनो, पहा. अगदीच म्हणतात ना, ज्याला नाही येणार त्याला सुद्धा येणार ह्या कुरड्या. एवढ्या सुंदर कुरड्या होतात. संपूर्ण याच्यावरचं मी हे पाणी काढलंय पाहू शकता तुम्ही. आता हे पाणी आपण ओतून देऊया आणि पुन्हा हा खाली राहिलेला चिक आहे ना तो असा चमच्याने हलवून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण चिक हा आपल्याला हलवून घ्यायचा आहे. पाहू शकता. आणि मैत्रिणी हे फक्त अर्धा किलोच पीठ तयार आहे. जास्तही नाही, अर्धा किलो तांदळाचं. चला आता इथं गॅसवर आपण पातेलं ठेवूया. त्याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी आणि वर पेलाभर टाकणार आहे बरं का. अगदी परफेक्ट माप आहे, इकडचं तिकडं माप होणार नाही आहे. तुम्ही पाहू शकता. आता पाण्याला अगदी छान पद्धतीने खळखळून उकळी येऊन द्यायची. पहा अगदी चांगली उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही. त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला मीठ. मीठ हे आपल्या बेतानीच टाका. आपली कुरडई आळणीसुद्धा झाली नाही पाहिजे, अगदी परफेक्ट अशी झाली पाहिजे. मीठ टाकून घेतलं की त्याच्यात टाकायचं आहे अर्धा चमचा पापड खार. पाहू शकता तुम्ही. पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे मैत्रिणींनो. आणि आपलं मीठ आणि हा पापड खारसुद्धा वितळला आहे. आता इथं आपण एक पळी घ्यायची किंवा रवी घ्या आणि असं थोडं थोडं घालून हे हलवीत राहायचं बरं का सारखं. जास्त सगळं बचकनी वतायचं नाही, थोडं थोडं घालूनच वतायचं. हे बघा असं पद्धतीने. आणि आपल्याला सारखं त्याला हलवीत राहायचं. पहा मैत्रिणींनो, सारखं फिरवायचं की अजिबात चमचा असा थांबवायचा नाही, नाहीतर काय होईल आपल्या पिठाच्या गुठळ्या होतील किंवा खाली लागणसुद्धा. गॅसची फ्लेम तुम्ही कमीच ठेवा, जास्त मोठी करू नका. हे बघा आता अगदीच ते मस्त असं आळायला लागले पाहू शकता. अगदी होस तोपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचे, अजिबात चमचा थांबवायचा नाही. की ही प्रोसेस अशीच चालू ठेवायची, बंद करायची नाही आहे. पाहू शकता अगदीच घट्ट असा चिक झालेला आहे मस्त. आणि पाहू शकता अजूनही आपण त्याला चांगलं पळीने फेटणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही. हे बघा अगदी बारीक गॅसवर त्याला असा फेटू घ्यायचं त्या चिकाला की एकही गुठळी होता कामा नये. अगदी मैत्रिणींनो वर्षभर टिकणाऱ्या ह्या कुरड्या अगदीच पांढऱ्या शुभ्र अशा होतात आणि खरंच चौपट तिपट फुलणाऱ्या कुरड्या आहेत मैत्रिणींनो. थोडंसं पाणी ओतलंय नकळत. आता पुन्हा मी हलवते बघा, अशी खालवर करणारे नकळत पाणी ओतून आणि त्याच्यावर आपण 1 मिनिटभर झाकण ठेवणार आहे बरं का. मस्त एक वाफ काढून घ्यायची. पाहू शकता तुम्ही. एक वाफ काढून पुन्हा आपल्याला पाहायचं आहे आणि पुन्हा आपला चिक आपल्याला हलवून घ्यायचा आहे. अगदी नवीन माणूससुद्धा शिकेन करेन एवढ्या सोप्या ह्या कुरड्या आहेत आणि खरंच खूप छान होतात मैत्रिणींनो. व्हिडिओ हा संपूर्ण पहा तर तुम्हाला कळेल. आणि अगदीच वर्षभर टिकणाऱ्या ह्या कुरड्या आहे, खूप छान होतात. ना तेलकट होणार नाही काय होणार. पहा मैत्रिणींनो, चिक आपला अगदीच तयार होत आलेला आहे. आता इथं वाटी कसा बघायचा आपण चिक आपला झाला आहे का काय. इथं मी एका वाटीत पाणी घेतलंय आणि ती चिकाची गोळी पहा त्याच्यात टाकणार आहे. अगदीच चिक असा तरंगला की म्हणायचं आपला चिक तयार झाला आहे. हे बघा पूर्ण गोळी तयार होते. हे बघा पाहू शकता तुम्ही. मस्त अशी गोळी तयार होती की म्हणायचं चिक आपला झाला आहे.
त्याच्यानंतर पुन्हा थोडासा खालवर करायचा, थोडासा हलवायचा अजूनही, आणि एकही गुठळी राहिली नाही अशा पद्धतीने मी चीक हलवून घेतलेला आहे. पहा आता इथं मी खोटवर कागद आथरून घेतला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्याबरोबर पाणीसुद्धा आणलं आहे, कारण की कसं आहे, चीक हा गरम असतो, त्याच्यामुळं पाण्याचा हात घेऊन त्याला असं सोऱ्यामध्ये दाबायचा बरं का, म्हणजे आपल्या हाताला चटके बसत नाही. अर्धा किलो पिठामध्ये अगदीच 30 कुरडया तर होतातच. मग चला आता इथं मी तुम्हाला 4-5 कुरडया ह्या करून दाखवते. पहा मैत्रिणींनो, किती छान पडतात आणि किती सुंदर अशा कुरडया तयार होतात. एका घाण्यात 2 कुरडया तयार होतात. पहा हे बघा, मस्त अशी कुरडई तयार झालेली आहे, पाहू शकता. आणि तीही सुद्धा पांढरी शुभ्र एकदम, एवढी मस्त झालेली आहे. आता पुन्हा मी भरून घेते आणि पुन्हा तुम्हाला करून दाखवते. पहा आणि अगदी झटपट, आणि जेवढं गरम याच्यात करसान ना तेवढ्या तुमच्या कुरडया अगदीच छान होणार बरं का, मस्तपैकी. हे बघा, 5 कुरडया मी तुम्हाला इथं करून दाखवल्यात मैत्रिणी, पाहू शकता किती सुंदर दिसतात त्या. आता सगळ्या झाल्यावर दाखवते. पहा बरं, पहा आपल्या कुरडया अगदीच तयार झालेल्या आहेत. किती सुंदर झाल्यात. आणि उरलेल्याची अशी सांडगी तोडल्यात. पहा, कारण की ते थोडं असतं, मग सगळं पुसून आपण तेवढी सांडगी केल्यात. आणि कुरडई उलटायची म्हणलं तरी लगेच तयारी हो का, पण आपण तिला थोडी वाळून देणार आहे, ना तुटणार नाही काय होणार. कुरडया अगदी 2 दिवस उन्हात वाळवल्या छान. हे बघा, मस्त कुरडया झाल्यात, पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला ह्या कुरडया तळून सुद्धा दाखवणार आहे बरं का. छान पांढऱ्या शुभ्र झालेल्या ह्या कुरडया अगदी सुंदर. 2-3 कुरडया तळून दाखवते. पहा आता इथं मी गॅसवर तेल तापाय ठेवलंय. तेल मी थोडंच टाकलंय, कुरडईला जास्त तेल लागतं मैत्रिणी. जास्त तेल असलं की कुरडई आणखीनच फुगती. पण आता दाखवायसाठी थोड्या तेलातच मी तुम्हाला दाखवते. तरी आपलं एवढं काही तेल तापलेलं नाहीये. कुरडई अगदी छान फुलायला लागलेली ही, पण कसं आहे, जास्त वेळ ठेवल्यामुळं ती थोडीशी माझ्याकडून डागळली गेली, पाहू शकता तुम्ही. नाहीतर खरंच खूप पांढऱ्या शुभ्र कुरडया होता त्या. जास्त तेलामध्ये असे पुटकुनी टाकायची आणि पुटकुनी काढायची. इथं दुसरी बी टाकून घेते. पहा पहा काय फुलते, पहा बरं. अशा मी तुम्हाला 2-3 कुरडया तळून दाखवते. पहा, कधी बी खाऊशी वाटलं की पुटकुनी अशा तळायच्या आणि खायच्या. खरंच खूप छान लागतात, चवही अगदी अप्रतिम लागते. आपण कुरडया दरवेळेस याच्याच करतो, गव्हाच्या कुरडया करतो, पण ह्या सुद्धा खूप छान होतात. मैत्रिणी, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि चॅनल माझा नवीनच आहे मैत्रिणो, बघत जा. व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात तेही मला सांगत जा. अगदी छान अशा कुरडया झालेल्या आहेत. जास्त तेलामध्ये त्या अजूनच पांढऱ्या शुभ्र जास्त मोठ्या होतील, पण मी इथं थोडं तेल घेतलं होतं. पहा अगदीच कुरकुरीत अशा झालेल्या आहेत, पाहू शकता. हाताने दाबला तर भुगा होतो. चला मैत्रिणो, उद्या भेटूया आपण. बाय.